सण इतका वाढू देणं योग्य की अयोग्य? मित्रांनो, मागच्याच व्हिडिओमध्ये आपण ह्याच भागामध्ये चर्चा केली होती की 2 झाडांमध्ये तीर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनी सण हा टाकलेला होता. आज जून महिना आहे, मार्च महिन्याची लागवड आहे. आज साधारण एप्रिल मे जून साधारण 2.5 महिन्याचा हा प्लॉट आहे. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा आपण बघू शकतोय की याचा स्टंप, याची पानाची अंतरी अप्रतिम चालू आहे. झाडाच्या पानाची साईज अतिशय सुंदर आहे. तर मित्रांनो, आज यांनी जसं वातावरण थंड झालं तर पुन्हा यांनी ह्या सणाला कापायला सुरुवात केली आहे. परंतु आज पण यांनी हा निम्माच कापलेला आहे. त्याचं कारण आहे की एवढ्या जून महिना सुरू होऊन गेला आहे तरीसुद्धा तापमान प्रचंड आहे. ह्या तापमानामुळे थोडासा बागेमध्ये अजून थंड हवा असावा म्हणून यांनी हा अर्धवट सण कापलेला आहे. आपण नेहमी म्हणतो ना की अर्धवट ज्ञान हे फार घातक असतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दक्षिण पश्चिम दिशेनेच सण हा टाकला गेला पाहिजे आणि ह्या पद्धतीने हा सण टाकला नको जायला. परंतु ह्या वर्षाच्या तापमानाच्या हिशोबाने हा टाकलेला सण यांना कामाचाच ठरला. सण एवढा उंच होऊन पण यांची झाडं अतिशय सुंदर आहेत. परंतु मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे हा जो बुंदा आहे ना, ह्या बुंद्यावर तुमचं पूर्वेकडचं आणि पश्चिमेकडचं ऊन पडलं पाहिजे. त्या बुंध्याचं हार्डनिंग प्रॉपर झालं पाहिजे. जर हार्डनिंग प्रॉपर होईल तर बुंदा तुमचा मजबूत होईल आणि त्याच्यामध्ये गर्भधारणाही अतिशय सशक्त होईल. म्हणूनच त्या बुंध्यावर, पानांवर सूर्यप्रकाश पडणं हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे एक झाड बघा, हे झाड पूर्ण छोटं राहून गेलेलं आहे. हे झाड थोडंसं मोठं आहे आणि हे झाड त्याच्याहूनही मोठं आहे. तर मित्रांनो, हे का घडलं? आयडियली इथे काय करायला हवं होतं? ज्यावेळेला रोपांची वाढ ही एकसारखी होती त्याच वेळेला रोपाच्या हाईटलाच यांनी सण हा कापत राहायला पाहिजे होता. जर त्या हाईटला त्यांनी कापत राहिले असते तर सगळ्या झाडांची ग्रोथ ही एकसारखी झाली असती. आता काय झालं? ज्या ठिकाणी सनलाईट जास्त पोचला ती झाडं मजबूत झाली, ज्या ठिकाणी सनलाईट कमी पोचला ती झाडं वीक राहून गेली. थोडासा बाग हा वर खाली आता होणारच आहे. म्हणून ज्यावेळेला बाग तुमचा प्रॉपर सेटिंगला येतो त्यावेळेला झाडाच्या वरती 1 फूट उंच सण हा तुमचा कापत तुम्ही राहिलं पाहिजे कंटिन्युअस, की जेणेकरून आपल्याला जे हवं असतं एकसारखी फ्लॉवरिंग आणि एकसारखी कटिंग तीसुद्धा आपण मार्च एप्रिलच्या लागवडीला आपण साध्य करू शकतो. म्हणून सणाचं नियोजन हे परफेक्टच झालं पाहिजे. आता काय करायचं आहे? हा सण कापल्या कापल्या याला पूर्ण खाली जमिनीवर अंथरून द्यायचं आहे की जेणेकरून याचं पूर्ण बायोमल्चिंग तयार होऊन जाईल आणि तो हळूहळू कुजत जाईल आणि आपल्या झाडाच्या मुळांजवळ तो मल्चिंगसारखं काम करेल. म्हणून सणाचं म्हणजेच तागाचं योग्य नियोजन करा. उन्हाळ्याच्या लागवडीमधला प्लॉट तुमचा एकसारखा सजवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.